नवीन सरकारच्या शपथविधी जसजसा जवळ येऊ लागलेला आहे, जसजशी वेळ जवळ येते तसा मुंबई आणि दिल्लीमध्ये घडामोडींना बराच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस आज दिवसभर सागर बंगल्यावर होते। फडणवीसांच्या भेटीसाठी महायुतीच्या नेत्यांनी सागरवर बरीच मोठी रीघ लावली होती। मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी महायुतीच्या अनेक नेत्यांची फडणवीसांची भेट घेतली असं बोललं जात आहे। दुसरीकडे पाहिलं तर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांना डॉक्टर यांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय। त्यांची प्रकृती अजूनही ठीक नाहीये असंही कळतंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आज दिवसभर त्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी होते। दरम्यान अजित पवार हे दिल्लीला रवाना झालेत। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। नव्या सरकारच्या फॉर्म्युला संदर्भात चर्चा होऊ शकते असंही कळतंय। आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, सकाळपासून आपण पाहतोय फडणवीस झाले, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे जे आहेत त्यांची कोणाशी भेट झालेली नाही कारण की त्यांची प्रकृती व्यवस्थित नाहीये। अजित पवार दिल्लीला दाखल झालेले आहेत। कसा वेग येतोय सगळ्या घडामोडींना, लगबग कशी वाढलेली दिसतेय? अगदी बरोबर आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 5 तारीखला नव्या सरकारचा शपथविधी होईल आणि या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्याचमुळे कुठेतरी त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे सागर या निवासस्थानी लगबग पाहायला मिळते, लॉबिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचं आहे, ते अनेक आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांना मागील 3 ते 4 दिवसांपासून सतत भेटतात। आज देखील असेच महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते असतील, त्याचसोबत भाजपचे आमदार असतील, भाजपचे काही माजी मंत्री असतील, भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्या महिला नेत्या असतील, त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सदिच्छा भेट जरी असली तरी कुठेतरी लॉबिंग जी आहे ती केली जाते, कारण अनेक जण इच्छुक आहेत। भाजपकडून 10 ते 15 लोक मंत्रिपदाची शपथ जी आहे ते 5 तारीखला घेऊ शकतात आणि यासाठी आपल्याला कुठेतरी मंत्रिपद मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट काही नेते आमदार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांची सध्या प्रकृती बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्याचमुळे ते ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत, ते सध्या कुणालाच भेटत नाही। मागील काही दिवसापासून चर्चा आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत, मात्र त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे, त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे की एकनाथ शिंदे यांची प्रकृती जी आहे ती बरी नाही आहे, तब्येत बरी नाही आणि त्याचमुळे ते विश्रांती घेत आहेत, ते त्यांच्या काही नेत्यांना देखील भेटत नाहीत। तिसरीकडे अजित पवार यांच्या देवगिरीवर देखील आज सकाळी आपण बघितलं असेल तर आमदारांची त्यांच्या रीघ लागली होती, कारण तिकडे देखील त्यांचे आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी लॉबिंग करतात। मात्र आता अजित पवार दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीला नेमकी कोणती खाती जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, त्याचसाठी अजितदादा दिल्लीला गेलेत का याची चर्चा रंगलेली आहे। अजित पवार जे आहेत ते संध्याकाळी काही वेळापूर्वीच दिल्लीसाठी रवाना झालेत, आता ते दिल्लीत जाऊन कोणत्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण जे सरकार बनेल त्यामध्ये भाजपच्या वाट्याला किती मंत्रिपदं, त्याचसोबत एकनाथ शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं, यावर खऱ्या अर्थानं फॉर्म्युला जो आहे तो ठरणार आहे। आणि याचसाठी तिन्ही पक्षाचे आमदार जे आहेत ते आपापल्या प्रमुख नेत्यांकडे मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। श्रद्धा, नाही बरोबर आहे, आणि यावर निश्चितता कशी होते आणि त्यावर शिक्कामोर्तब कधी होतं, अधिकृत घोषणा कधी होते मंत्रिमंडळासंदर्भात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।